नमस्कार, मी डॉक्टर दिनेश पाटील. मी अमळनेरवरून आलो आहे. मला बऱ्यापैकी हेअर लॉस होता. स्टेज 4पर्यंत हेअर लॉस होता. मी चांगलं हेअर ट्रान्सप्लांट सेंटर शोधत होतो. आमचे एक मित्र आहेत नाशिकला, डॉक्टर समीर आहेरे. त्यांनी सरांचा कॉन्टॅक्ट दिला, डॉक्टर मनोज बच्छा सरांचा. नोव्हेंबर 2024ला आम्ही सरांना भेटायला आलो. सरांनी एक्झामिन केल्यानंतर आमचं काउन्सिलिंग केलं, सगळे प्रोसिजर समजून सांगितले आणि कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट करणार आहोत तेही सांगितलं. जानेवारी 2025ला आम्ही ट्रान्सप्लांट केलं. ट्रान्सप्लांटची प्रोसिजर ही क्लीन आणि नीट होती. मिनिमम पेनफुल किंवा पेनलेस म्हटली तरी चालेल. ट्रान्सप्लांटची प्रक्रिया होती तीही अगदी स्मूथली पार पडली. ट्रान्सप्लांटनंतरही काही त्रास झाला नाही. मिनिमम मेडिकेशन होत्या आणि रेग्युलर फॉलोअप केला, PRP केल्या आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट केल्यानंतर साधारणतः एक 6 ते 8 महिन्यात आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळाला. आता जे लोक आम्हाला भेटत आहेत ज्यांनी आम्हाला आधी बघितलं आहे ट्रान्सप्लांटच्या आधी, त्यांचा आणि आता कॉम्प्लिमेंट पण देत आहेत लोक. हेअरलाईन पण खूप नॅचरल वाटते. एकूणच स्टाफ आणि हॉस्पिटल आणि सरांचं जे काउन्सिलिंग होतं आणि ट्रीटमेंट होती अतिशय चांगली होती आणि फॅमिलियर होते. धन्यवाद. हॅलो, माय सेल्फ डॉक्टर हितेश मोरे. आय एम फ्रॉम अमळनेर. मी सरांना ॲक्च्युली मला डिफ्यूज हेअर लॉस पॅटर्न होता. मी हेअर ट्रान्सप्लांट करायचं का नाही करायचं या दुविधेत होतो. मे बी अफ्रेड पण होतो की काही वेळेस पेन पण होऊ शकतं. तर जेव्हा सरांना मी काउन्सिलिंग केली तर सरांनी सांगितलं की ती पेनलेस प्रोसेस आहे, त्यात काही तिचा हार्मफुल पण नाही आहे आणि रिॲक्शन्स पण नाही आहे. त्यानंतर आम्ही काउन्सिलिंग झाल्यानंतर ट्रान्सप्लांट केलं गेलं. ट्रान्सप्लांट अतिशय उत्कृष्ट राहिलं आणि त्यात ह्युमन म्हणजे पेनलेस राहिलं ते मेन म्हणजे. आणि जी भीती होती ट्रान्सप्लांटची ती मला ते निघाली आणि एक्सपिरियन्स खूप चांगला असला आणि मी डिसाईड केलं होतं की आपण ट्रान्सप्लांट करूया तर स्किलफुल पर्सन आणि चांगल्या सेंटरमध्येच करूया. सेंटर्स तर भरपूर आहेत पण मला स्किलफुल पर्सन्स म्हणजे डॉक्टर बच्छा सरांकडनंच करायची अपेक्षा होती आणि ते केलं, ते उत्कृष्ट झालं.